आज आमच्या माळवाडी वरकुटे म्हसवड या गावामध्ये गोरेभाऊंच्या अथक प्रयत्नातून आज आमच्या ओढ्याला कृष्णामाई खळखळते, वाहते. गोरेभाऊंविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून आम्ही भाऊंबरोबर आहे. तर भाऊ म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाऊ. आज हे महाराष्ट्रातलं समीकरण ठरू पाहतं आहे. इथं आमच्या गावाच्या पाण्याची फार दयनीय अवस्था होती. आम्हाला टँकरशिवाय पाणी प्यायला मिळत नव्हतं. पण साक्षात आज फेब्रुवारी महिन्यात जर आमच्या नदी नाल्यांना जर पाणी येत असेल तर हे फक्त गोरेभाऊच किमया करू शकतात. गोरेभाऊ म्हणजे आता त्यांच्याविषयी मी काय बोलावं. झाले बहु होतील बहु परंतु या समहा ही उक्तीसुद्धा गोरेभाऊंसाठी कमीच पडेल असं मला वाटतं. मगाशी पण मी सांगितलं आमच्या गावच्या पाण्याची वाईट अवस्था होती. पण पाणी इथं बहुसंख्य शेतकरी आहेत आणि आम्हाला फक्त पाणीच पाहिजे. आणि पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी म्हणजे अर्थकारण आहे. पाणी हे सर्व काय आहे आणि पाण्यापासूनच सर्व काय आहे. आज जर सगळं काय बघतोय, बाकीचा विकास जरी म्हटलं, गावातील रस्ते असतील, गावातील शाळा असतील, गावातील ओढ्यावरील बंधारे असतील, पूल असतील, हे जर सर्व काय झाले तर हे सर्व आम्हाला गोरेभाऊंनीच आजपर्यंत दिले या 15 वर्षाच्या काळामध्ये. अजूनही पुढं आता आमचा रांजणी माळवाडी हा रस्ता 7 कोटीचा भाऊनी मंजूर केला आहे. कोटीत आज उड्डाण आहे ती. आम्हीसुद्धा म्हणजे 7 रुपये आमच्या गावाला कधी मिळत नव्हते. फक्त 7 रुपयाचा नारळ फोडला जात होता आणि ते नारळाचं पाणी विरून गेलं की ते स्वप्न विरून गेल्यासारखं आम्हाला वाटत होतं. पण आज साक्षात इथं विकास होताना आम्ही पाहतो आहे. हे सर्व माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून, गोरेभाऊंच्या माध्यमातून आमच्या तालुक्याचा, आमच्या गावाचा, नव्हे आमच्या जिल्ह्याचा कायापालट झालेला आम्ही पाहतो आहे. आणि अजूनही बरंच काय होईल. आता भाऊनी मसवडमध्ये MIDCचं विजन हातात घेतलेलं आहे. प्रत्यक्षात आता त्या कामाला सुरुवात झाली आणि 100% पूर्णत्वास येत जाईल. आज सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वेकडून सुरुवात झाली. आज पूर्वेला उगवलेला सूर्य सातारा जिल्ह्याच्या बरोबर पूर्वेला मान तालुका आहे. आज भाजपमय रूपी सूर्य पूर्वेला उगवलेला आहे. सर्व सातारा जिल्हा भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही, यात तीळमात्र शंका नाही. भाऊनी इथं तसंच बऱ्याच योजना, लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, म्हणजे भाजप म्हणजे योजना आहे. भाजप म्हणजे सर्व काही आहे. आज इथं पाणी पूजनाचा कार्यक्रम होता. त्यामुळं जयभाऊने आणलेलं पाणी आम्ही इथं बघण्यासाठी आलतो. पण अचानक प्रसंग पडल्यामुळं 2 शब्द व्यक्त करावा असं मला वाटलं. मी मुळात ह्या माळवाडी गावचा आहे आणि काही कारणास्तव मी आता मुंबईला राहतो सध्या, कळंबोली या ठिकाणी. आम्हाला मुळात पाणी बघायला भेटलं नव्हतं. 20 वर्षापूर्वी 2006 आम्ही मुंबईला स्थलांतरित झालो. पाणी इथं नसल्यामुळं विकासाचं कुठलं विजन नव्हतं. त्यावेळेस पाणी नव्हतं आणि इथला शेतकरी भकास झालता. आमच्यात मेंढरं असायची. मेंढरं तिकडं कोकण साईडला, काही मेंढरं इकडं लातूर साईड, इकडं परभणी साईडला जायची. आणि इथं पाणी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणीला देखील पेय नसायचं. ही अशी व्यवस्था होती. आणि इथला उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर म्हणजे मुलांची शाळेची सुट्टी असायची, इथं त्या मुलांनी पाणी देखील प्याय नसायची, अशी अवस्था असायची. मग ज्याच्या त्याच्या मार्गाने जी ती लोक बाहेर पडायची. पण आता असं झालं आहे, मेन मुद्दा जीवनाला पाणी लागतं. आणि पाणी आल्यामुळं आता जी बाहेर शहरीकरण झालेली लोक आहेत परत ती ग्रामीणकडे येणार आहेत. का तर विकास आणि इथं शेती भरपूर आहे पण त्याला पाण्याविना काही नव्हतं. आता शेतीत जे आपला पहिला कृषीप्रधान देश होता, त्यामुळं आता शेतीत जी पिकणार आहे तीच पुढं हे होणार आहे. मूळ प्रश्न पाण्याचा होता. आता पाणी आल्यामुळं परत शहरीकरण कडून ग्रामीणकडे लोक भरपूर येणार आहेत. त्यामुळं इथं विकास हा 100% होत जाणार आहे पुढं. भाऊंच्या माध्यमातून MIDCचं घ्या, रोडचं घ्या, परत प्रत्येक गावात विकासाचं छोटं मोठं सभामंडप असेल, रोड असतील, बंधारे असतील, लाईटीच्या अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या DP असतील, ह्या सर्व भाऊंच्या माध्यमातून विकास होत चाललेला आहे. आणि इथला
शेतकरी आनंदीमय होत चाललेला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला आता एक वेगळी चालना भेटलेली आहे. आपण हिथंच पिकवून हिथंच विकू शकतो अशी अवस्था आता इथून पुढे होत जाणार आहे. त्यामुळे लोकांनी एक लक्षात घेतलेलं आहे, विकास जो असेल त्याच्या मागेच आपण उभा राहणे. ह्याच्या पाठीमागे नुसते आश्वासन होत होते आणि ह्याच्यातून काही देखील भेटत नव्हतं लोकांनी. आणि आता स्थलांतरित जास्त लोक होणार नाहीत. जे बाहेर पडलेले आहेत, पोटासाठी जगाय गेलेले आहेत, ते परत आपल्या घरट्यात परत येणार आहेत. त्यामुळे लोक आनंदीमय तर आहेतच, पण इथून पुढं जे कोणी गावाकडे येईल ते एकदम सुखी समृद्धी राहणार आहे. आज इथं आपले मान तालुक्याचे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी आज आमच्या माळवाडी पंचक्रोशीतील वाडी वस्तीवरील आणि वरपुटे गाव या वाड्यावरती पाणी सोडलेले आहे. त्या पाण्याचे आज भूमिपूजन झालेले आहे. तरी आम्ही सर्व माळवाडी वरपुटे जे वाड्या वस्तीवरील जे कोण आमचे जे सगळे मंडळ आहेत त्यांनी एक ठाम निश्चय केला आहे की आपण इथून पुढे विकास कामाला बहुमत करायचे आहे. आणि सगळी वाडी वस्तीवरील सगळी जे आमचे मंडळ आहेत त्यांनी जयकुमार गोरे भाऊंना प्रचंड बहुमताने असा आम्ही विजय करून देणार आहे. मार्डे गटातून भारतीताई संदीप पोळ आणि वरकुटे गाणातून मायाक्का नानासो दोलताडे या दोन्हीही आपल्या पंचायत नगर समितीचे उमेदवार आहेत. त्यांना आम्ही सर्व आमच्या वाडी वस्तीवरील वरकुटे गाणातून बहुमताने त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून देणार आहे. जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो. जय हो, जय हो, जय हो, जय हो. जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो. जयकुमार गोरे भाऊंचा विजय असो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.